हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा. मूनने डोळे किंचित मिटून त्याच्याकडे पाहिले आणि ओठांवर हलकं हसू आणत ती म्हणाली, काही नाही. पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. अखंडने आपल्या हाताने तिला पूर्ण जेवण भरवलं आणि जेव्हा मूनने नाजूकपणे त्याचे ओठ पुसले तेव्हा अखंडचं हृदय एका क्षणासाठी जोरात धडधडलं. मूनने फक्त त्याचे ओठच नाही तर चेहऱ्यावर आलेला घामही आपल्या हाताने अलगद पुसला. जेवण झाल्यावर ते दोघे बाल्कनीत गेले. मून चंद्राकडे बघत काहीतरी बडबडत होती आणि अखंड शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. कदाचित ही पहिलीच वेळ होती जेव्हा तो तिच्या बोलण्याकडे एवढे लक्षपूर्वक कान देत होता. अन्यथा मून त्यांच्यासमोर बोलतच नसे किंवा तिच्या डोळ्यात फक्त अश्रू असत. थोड्या वेळाने मून अचानक अखंडच्या छातीवर डोकं ठेवून जवळ आली. अखंडने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती अलगद म्हणाली, मला माहीत नाही मिस्टर सिंघानिया, तुम्ही माझ्यावर एवढी नाराजी का बाळगता? पण मी खरं सांगते, मी तुमच्यासोबत एक शांत सुंदर आयुष्य जगू इच्छिते. जर तुम्हाला माझ्याशी राग असेल तर तुम्ही जे करायचं ते करा. मी काही म्हणणार नाही. मी एकदा चूक केली होती, तुम्हाला चॅलेंज केलं होतं, पण आता असं नाही करणार. फक्त एवढंच विनंती करते. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती माझ्या नादानपणात, म्हणून मला माफ करा. हे बोलून ती पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली. अखंड तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. तो हलकासा हसला आणि म्हणाला, मी या बोलण्याने पिघळणारा नाही. मून देखील स्मितहास्य करत म्हणाली, प्रेमासमोर सगळे पिघळतात मिस्टर सिंघानिया, आणि जर मी तुम्हाला फक्त प्रेमच देत राहिले तर तुम्हीही पिघळाल. असं म्हणत तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि त्याच्या ओठावर हलकं चुंबन दिलं. अखंडने लगेच तिच्या कमरेभोवती आपले हात घट्ट केले. त्याच्या अंगात एक विचित्र हलचल झाली होती. क्षणभराने त्याने तिला स्वतःपासून दूर केलं आणि म्हणाला, मला तुझ्या या प्रेमाची गरज नाही. मून पुन्हा त्यांच्या छातीवर विसावत म्हणाली, पण मला आहे गरज. मी तुमची पत्नी आहे आणि तुम्हाला माझ्या गरजा पूर्ण कराव्याच लागतील. असं म्हणत ती त्याला हलकेच मागे ढकलू लागली. अखंडचे पाय आपोआप मागे सरकले आणि अचानक मूनने त्याला थोडा जोर देत मागे बसवलं झोक्यावर. अखंड आधीपासून शर्टलेस होता आणि आता मूनने त्याच्या छातीवर आपले ओठ टेकवले. तिचे ओठ अलगद त्याच्या छातीवर फिरू लागले. अखंड तिच्या या हालचालींना थांबवू शकत नव्हता. मूनच्या डोळ्यात एक मदहोश करणारी चमक होती, ज्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होतं. अखंडचा हात आपोआप तिच्या केसांमध्ये शिरला. त्याच्या बोटांनी तिच्या केसांना हलकेच धरलं. तो खोल श्वास घेत होता आणि मून त्याच्यावर प्रेमळपणे चुंबन घेत होती. तिच्या मनात काय चाललं होतं हे फक्त तीच जाणत होती. पण बाहेरून पाहणाऱ्याला इतकं नक्की जाणवलं असतं की एक प्रेमिका आपल्या प्रियकरावर आपलं प्रेम संपूर्णपणे ओतत होती. त्या रात्री मून आणि अखंड दोघंही एकमेकांच्या प्रेमात हरवले होते. त्यांच्या नात्यातली ओढ, एकमेकांविषयींची काळजी आणि आपुलकी त्या क्षणी अधिकच गहीर रूप घेत होती. मूनच्या डोळ्यात आपुलकी होती आणि अखंडच्या नजरेत तिच्यावरील माया. त्यांच्या प्रत्येक नजरेतून, प्रत्येक स्पर्शातून प्रेमाची एक निशब्द भाषा उमटत होती. थोड्याच वेळात दोघंही त्या प्रेमाच्या उभेत शांत झाले. बाहेर रात्रीचा अंधार ओसरत होता आणि खिडकीतून येणाऱ्या हलक्या किरणांनी खोली उजळून निघाली होती. मून शांतपणे अखंडच्या जवळ पोहोचली होती. तिच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा होती
अखंड तिच्या केसांवरून हात फिरवत तिला झोपलेली पाहत होता. त्या शांत क्षणात दोघांचं नातं आणखी घट्ट झालं होतं. सकाळ झाली तेव्हा मूनच्या डोळ्यात अजूनही थकवा होता, पण मात्र हलकं आणि समाधानाने भरलेलं होतं. तिने हळूच अंग ताणून घेतलं आणि बाजूला झोपलेल्या अखंडकडे प्रेमाने पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची शांत झोप पाहून तिच्या ओठांवर पुन्हा एक हसू आलं. ती उठली, केस बांधले आणि शांतपणे वॉशरूममध्ये गेली. काही वेळाने ती ताजीतवानी होऊन बाहेर आली. साधं पण सुंदर असं कपडे तिने परिधान केले. ती खाली आली. स्वयंपाकघरात कृतिका मावशी नाश्त्याची तयारी करत होत्या. त्यांनी मूनला पाहून थोडंसं आश्चर्याने विचारलं, "अरे, तू इथे? तुला त्रास नको ग, मी सगळं बघून घेते." मून हलकं हसली आणि म्हणाली, "मावशी, संपूर्ण रात्र मी फक्त विश्रांती घेतली आहे. आता थोडं काही काम करावंसं वाटतंय. काहीतरी खास." कृतिका मावशी तिच्या त्या उत्तरावर हसल्या. मूनने मग स्वयंपाकघरात हातभार लावायला सुरुवात केली. तिच्या चेहऱ्यावरचा समाधानाचं तेज, तिच्या नजरेतील मृदुता आणि मनातील शांती, हे सगळं त्या सकाळी एक वेगळं सौंदर्य देत होतं. त्या क्षणी मूनच्या मनात एकच विचार उमटला, प्रेम म्हणजे केवळ जवळीक नाही, तर एकमेकांच्या अस्तित्वाची जाण, शांत ओढ आहे, जी प्रत्येक सकाळी नव्याने जन्म घेते. कृतिका मॅडमनी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. तेव्हा मून हसत काउंटरकडे गेली आणि अखंडसाठी ब्लॅक कॉफी बनवू लागली. कृतिका थोडी चिंताग्रस्त होत म्हणाली, "तुला खरंच वाटतं का अखंड ही ब्लॅक कॉफी पिणार आहे?" मूनने हसत उत्तर दिलं, "जर मी प्रेमाने पाजली तर नक्कीच पिणार." असं म्हणत तिनं ब्लॅक कॉफी ट्रेमध्ये ठेवली आणि तिथून निघू लागली. पण दाराजवळ पोहोचताच ती थांबली आणि हलकं हसत म्हणाली, "आजचा नाश्ता मी माझ्या हाताने बनवू इच्छिते मॅम, खास मिस्टर सिंघानियासाठी. कृपया मला थांबवू नका. मी पटकन ही कॉफी देऊन येते." कृतिका काही बोलू शकली नाही आणि मून तिच्या खोलीकडे निघाली. खोलीत येऊन बघते तर अखंड अजूनही गाढ झोपलेला. मूनचे केस अजून थोडे ओलेच होते. तिनं ट्रे साईड टेबलवर ठेवला आणि मग हलकेच आपल्या ओल्या केसांचे तुरे अखंडच्या चेहऱ्यावर फिरवू लागली. थंड केसांच्या स्पर्शानं अखंडने डोळे उघडले. समोर मूनचा गोंडस चेहरा आणि ओठांवर एक शांत हसू होतं. ती अलगद म्हणाली, "गुड मॉर्निंग मिस्टर सिंघानिया." अखंडने थोड्या आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. त्याला वाटलं होतं काल रात्रीनंतर मूनच्या डोक्यातून हा प्रेमाचा भूत निघून गेला असेल, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला जाणवलं, तिचं प्रेम तर जणू कायमचं त्याच्या मनावर कोरलं गेलं आहे. तो उठून बसला तर मून सरळ त्याच्या जवळ आली. अखंडने चेहरा थोडा मागे घेतला, पण मूननं त्याचा चेहऱ्याला दोन्ही हातांनी धरलं आणि म्हणाली, "काय आहे मिस्टर सिंघानिया, प्रेमाने काही बोलू देणार नाही का?" असं म्हणत तिनं हलक्याने त्याच्या ओठावर आपले ओठ टेकवले आणि हसत म्हणाली, "आता तर ही फक्त हलकीशी किस होती. जेव्हा तुम्ही ब्रश कराल तेव्हा खरं गुड मॉर्निंग देईन." हे बोलून तिनं पुन्हा एकदा त्याच्या ओठांना स्पर्श केला. अखंड तिच्याकडे पाहत गंभीरपणे म्हणाला, "मून, तू स्वतःलाच किती वेडी बनवते आहेस, हे तुला कळतंय का? तुला खरंच वाटतं आपल्या दोघांमध्ये हे सगळं सामान्य आहे? सरळ सांग ना, तुझ्या मनात काय चाललं आहे?" मूननं पटकन उत्तर दिलं, "हेच की तुम्ही माझ्या हातची ब्लॅक कॉफी पिणार की नाही?" ती हसत ट्रे उचलून बेडवर ठेवते. मग स्वतः कॉफीचा एक घोट घेते आणि चेहऱ्यावर वाकडीशी मुद्रा करत म्हणते, "उफ, किती कडू आहे ही." हे म्हणत तिनं कप अखंडकडे दिला.
अखंडने शांतपणे कप घेतला आणि म्हणाला, जितकी ही कॉफी कडू आहे त्यापेक्षा जास्त तुझी जिंदगी कडू आहे. मून हसत म्हणाली, जर तुमच्या सोबतीच्या बदल्यात ही कडवटपणाही मिळत असेल तर मला काही हरकत नाही. ही कडवटपणाही मी तुमचं प्रेम समजेन. असं म्हणत ती उठली, त्याच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि पुन्हा म्हणाली, आता पटकन ही कॉफी संपवा आणि तयार व्हा. तुम्हाला ऑफिसला जायचं आहे. तोपर्यंत मी खाली स्वयंपाकघरात जाऊन तुमच्यासाठी खास नाश्ता बनवते. परवानगी द्याल ना? आणि नाही दिली तरी चालेल, कारण मी तुम्हाला रागवेलं बघू शकत नाही. अखंड काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, पण काहीच बोलला नाही. मूनने हलकं हसून त्याच्याकडे पाहिलं आणि मग हळूच वळून खोलीतून बाहेर निघाली. दरवाजाबाहेर पाऊल टाकताच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य अधिक खुल्लं होतं. तिला जे हवं होतं तेच जणू आता तिला मिळणार होतं. ती सरळ किचनमध्ये गेली आणि घाईघाईने अखंडसाठी नाश्ता तयार करू लागली. कृतिकाजी तिकडे आल्या आणि तिला थांबवायचा प्रयत्न करू लागल्या. त्या समजावत म्हणाल्या, जर यावेळी देखील मागच्या वेळेसारखं काही घडलं तर? मूनने त्यांचा हात हळूच हातात घेत हसत उत्तर दिलं, डोंट वरी मॅम, यावेळी काहीही होणार नाही. मिस्टर सिंघानियांना काही सीन क्रिएट करतील ना, अन्नावरून काही वाद घालतील. तुम्ही फक्त बघत राहा काय होतं ते. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर गूढ भाव उमटले. तिने कृतिकाजींच्या मदतीने अखंडच्या आवडीच्या सगळ्या पदार्थांची तयारी केली आणि टेबलावर मांडू लागली. सुमारे 1 तासानंतर अखंड तयार होऊन खाली हॉलमध्ये आला. हॉलमध्ये येताच त्याच्या नाकात जेवणाचा सुगंध शिरला आणि तो स्वतःला आवरू शकला नाही. तो थेट डायनिंग टेबलकडे गेला, जिथे त्यांच्यासाठी नाश्ता तयार ठेवलेला होता. ब्रेकफास्ट पाहताच त्याची भूक आणखीनच वाढली. त्याचवेळी मून आतून पोह्याचा बाऊल घेऊन बाहेर आली. अखंडकडे पाहत ती म्हणाली, आज तुम्ही खूप छान दिसत आहात मिस्टर सिंघानिया. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व या स्टोरीचा पुढील भाग मी लवकरच अपलोड करेल. त्यामुळे पाहायला विसरू नका.